हॅलो गाईज, आपण लवकरात लवकर 12 मार्क्सचं सोल्युशन करणार आहोत. तर इथं मी XY लाईन घेतली आहे. XY लाईननंतर मी इथं पॉईंट ऑफ व्ह्यू करून ठेवले 30 डिग्रीला. 30 डिग्री गेल्यानंतर तुम्हाला इकडच्या साईडला 94 mm घ्यायचं आहे आणि इकडं 58 mm घ्यायचं आहे. तर चला, टाईम जास्त वेस्ट न करता आपण डायरेक्ट सोल्युशन सॉल्व करूया. फोर mm 58. Then here is इथं आपण घेऊया 10 mm. इथं देखील आपण घेऊया 10 mm. जॉईन केल्यानंतर इथं डायमेन्शन दिलं आहे 24 घेतलं. सॉरी, मी ज्या मेथडने सॉल्व करतो आहे त्याच मेथडने तुम्ही सॉल्व करणार तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. शॉर्टकट मेथड आहे माझ्याकडं. ओके, त्याच्यानंतर आपण हाईट घेऊया इथून 53 mm. इथून आपण 10 mm सोडून देऊया. ओके, रोलर स्केल अशी ठेवायची तुम्हाला इथं. इथं तुम्हाला घ्यायचं आहे 15 mm. किती घेणार? हे आलं तुमचं 53 mm. हे आलं तुमचं 15 mm. इथं आल्यानंतर मी इथं डायरेक्ट अंदाजे घेतले, बट इथे मला दिलं आहे 58 mm. तर याचं देखील 58 mm यायला हवं. इथं आपण स्केल ठेवूया 58 58 58. ओके, तर मी इथून रोलर स्केल वरती आणेल. आता सोपं आहे. इथं तुमचं सोल्युशन सॉल्व झालं आहे फायनली. ओके, थँक्यू गाईज.